श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण अत्यंत पवित्र आणि सिद्ध मानल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथ पारायणाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकतो, ते कसे करावे, त्याचे नियम काय, संकल्प कसा सोडावा व पारायण करताना कोणती काळजी घ्यावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व मुद्दे साध्या सरळ भाषेत समजावून घेणार आहोत. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री अवधूत चिंतन स्टोरीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. त्याआधी यावर्षी हिंदू धर्म पंचांगानुसार अधिक मास आलेला आहे. अधिक मासातील केलेल्या आराधनेला विशेष स्थान आहे. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यातील केलेले कोणतेही आध्यात्मिक कार्य हे कित्येक पटीने पुण्यवृद्धी करून देते. त्यामुळे या महिन्यात केलेल्या आराधनेला विशेष स्थान आहे. या निमित्तानेच आपण श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून आपल्या आध्यात्मिक कार्याचे पुण्यफल कित्येक पटीने वाढवून घेऊ. सर्वप्रथम श्री गुरुचरित्र ग्रंथ यामध्ये नेमके काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र या ग्रंथात भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार व त्यांच्या जन्मकथा हे सांगणारा तो चरित्र ग्रंथ आहे. विशेषतः श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या अवतारकारी आणि दिव्य लीलांचे यात वर्णन आहे. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार श्रद्धेने आणि नियमाने केलेले श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण मनःशांती, संकटातून मार्ग, आर्थिक अडचणीतून दिलासा, मानसिक स्थैर्य व आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. आता मुख्य प्रश्न, श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण कोण करू शकतो आणि कसा करावा, त्याचे नियम काय. खरं तर श्रद्धा आणि भक्ती असलेला कोणताही व्यक्ती श्री गुरुचरित्र वाचू शकतो. स्त्री, पुरुष, तरुण किंवा वृद्ध. अनेक लोक विचारतात, स्त्रिया गुरुचरित्र वाचू शकतात? तर हो, वाचू शकतात. फक्त त्यांच्या मासिक धर्मकाळात पारायण वाचन टाळावे. आता श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या कोणत्या आवृत्तीचे कोणी पारायण करावे. तर पुरुषांनी श्री गुरुचरित्र कथासारासहित मोठे गुरुचरित्र ग्रंथ वाचावा, जो की मराठीमध्ये एका पानात कथासार आहे आणि त्यापुढे प्राकृत व संस्कृत भाषेत ओवीबद्ध अध्याय आहे, ज्यामध्ये 53 अध्याय व 7393 ओव्यांचा मोठा ग्रंथ आहे. सुरुवातीला लगेच वाचन शक्य नसल्यास संपूर्ण मराठी कथासार श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तो वाचायला हरकतही नाही. यामध्ये मोठा श्री गुरुचरित्र ग्रंथ किंवा संपूर्ण मराठी कथासार असलेला श्री गुरुचरित्र यामध्ये कोणताही भेद नाही आणि दोन्हीचीही फलप्राप्ती तितकीच आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीही वाचू शकता. सुरुवातीला फारच तुम्हाला कठीण वाटत असेल तर मराठीपासून सुरुवात करावी. आता स्त्रियांनी मोठा श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये असे संकेत आहेत. कारण यातील काही श्लोक हे संपूर्ण संस्कृत व प्राकृतमधील यांचे पठण व श्रवण करू नये असे सांगितले जाते. पण तो एक धार्मिक व परंपरेचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या मतानुसार निर्णय घ्यावा. पण स्त्रियांनी दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास हरकत नाही. आता पारायण किती दिवसीय आणि कोणते करावे. पारायणे ही 3 प्रकारचे आहेत: 1 दिवसीय, 3 दिवसीय आणि 7 दिवसीय. आपण नवीन असाल तर सुरुवातीला 7 दिवसीय केलेले कधीही उत्तम. 7 दिवसीय पारायणामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथातील 53 अध्यायाचे दररोज काही अध्याय पठण करायचे असतात. ते अनुक्रमे पहिल्या दिवशी 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 असे संपूर्ण पारायण करायचे असते. आता जाणून घेऊया पारायण काळात सुरुवात ते उद्यापनापर्यंतचे नियम व करावयाच्या पद्धती. ह्यामध्ये खाण्यापिण्यापासून सुद्धा काय असावे याचेही नियम आहेत. तर आता ते नियम पाहून घेऊ. तसे गुरुचरित्र पारायण हे केव्हाही केले तर चालते, पण शक्यतो शुक्रवारी करावे, म्हणजे गुरुवारी याचे उद्यापन येईल, किंवा गुरुवारी सुरुवात करा म्हणजे बुधवारी उद्यापन येईल. आदल्या दिवशी 1 गाईला आणि 4 श्वानांना पोळी किंवा चपाती खाऊ घाला. जरी लक्षात नाही राहिले तरी पारायण काळात कधीही खाऊ घातली तरी चालते.
आदल्या दिवशी घरी गोमूत्र शिंपडा. आता पूजा मांडणी पाहू. श्री गुरुदत्तांचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती जे तुमच्याकडे असेल ते ठेवावे. पान, सुपारी, नारळ मांडून घ्यावे. नारळ कलशामध्ये स्थापन करावा की फक्त पानावर, तर तो ज्याच्या त्याच्या धारणेचा प्रश्न आहे. दोन्हीही चालते. फक्त नारळ ठेवला तरीही आणि कलश स्थापन केला तरीही. सोबत 51 रुपये ठेवावे, जे उद्यापना दिवशी आपण ज्या मंदिरामध्ये जाता तिथे त्याचे पेढे घेऊन वाटावे. नारळ, पान, सुपारी ही तेथील भटजींना दान करावी. नैवेद्य म्हणून सकाळी तुम्ही खडीसाखर व पाणी ठेवू शकता. म्हणजे सकाळच्या पूजेला नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर आणि पाणी ठेवू शकता आणि फळे ठेवली तरीही चालते. पारायणावेळी 7 दिवस तुपाचा दिवा लावावा. शक्य नसेल तर तेलाचाही चालेल. दररोज ग्रंथ वाचनाची वेळ ही एकच ठेवावी. ग्रंथ वाचन पहाटे 3 ते दुपारी 12 या वेळेत करावे. 12 ते 12:30 पर्यंत वाचन करू नये, कारण यावेळेस महाराज भिक्षा मागण्यासाठी बाहेर असतात. पूजा मांडताना आपल्यासोबत आणखीन एक छोटेसे का होईना आसन लावावे, कारण महाराज वाचन ऐकण्यास येत असतात. पूजा ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे यावे या पद्धतीने मांडावे. वाचन सुरुवात करत असताना कमीत कमी एक माळ तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या बीजमंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करून मगच सुरुवात करावी. वाचन हे मोठ्याने करावे. प्राकृत भाषेत ओवे असल्याने थोडे चुकल्यास किंवा अडखळल्यास अपराधी मानून घेऊ नये. क्षमा मागून वाचन चालू ठेवावे. आता पूजा वगैरे मांडणी झाली. आता वाचन चालू करण्याच्या आधी पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा असतो. श्री गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी आपण संकल्प सोडतो की आपण गुरुचरित्र पारायण का वाचत आहे, कशासाठी वाचत आहे, त्या संदर्भातील तो असतो. संकल्प हा सर्व पूजा मांडणी झाल्यावरती उजव्या हातात एक फूल, अक्षता, हळद, कुंकू व थोडे पाणी घेऊन आपले स्वतःचे नाव, गाव, पत्ता व हे पारायण का करत आहे हे सांगून संकल्प सोडावा व पारायण वाचनास सुरुवात करावी. आता दररोजचे वाचन झाल्यानंतर गणपतीची आरती, श्री नरसिंह सरस्वतीची आरती व दत्तगुरूंची आरती म्हणावी. स्वामी समर्थांचे ही चालते. शक्यतो 7 दिवस जास्तीत जास्त एकांतात घालवण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त नामस्मरण करावे. जे जॉब किंवा व्यावसायिक असतील तर त्यांनी कामाच्या ठिकाणी सुद्धा कामापुरते बोलून मौन राहण्यास प्राधान्य द्यावे. या 7 दिवसामध्ये बाहेरचे काहीही खाऊ नये किंवा पाणीसुद्धा पिऊ नये. पाण्याची बॉटल आपापली घेऊन जाऊ शकता. फारच अडचण आली तर पैसे देऊन फळे खाऊ शकता. त्या 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे असते. मांसाहार करू नये. जेवण हे फक्त आपल्या घरी आणि आई, बहीण, पत्नी यांच्या हस्तेच करावे. बहीण ते सुद्धा अनमॅरिड असलेली बहीण. संध्याकाळी परत आरती करावी आणि रात्री आपण जे जेवणार आहोत त्याचाच नैवेद्य श्री गुरूंना दाखवावा आणि त्याचे भक्षण करावे. आता पारायण काळात फक्त एकच धान्यापासून बनवलेले अन्न ग्रहण करायचे असते. भाज्या सर्व चालतात, वरणही चालू शकते. जेवणामध्ये फक्त कांदा, लसूण, चटणीचा वापर करू नये. चटणीऐवजी हिरवी मिरची तिखट म्हणून भाजीत वापरायला चालते. रात्री झोपत असताना नामस्मरण करून डाव्या कुशीवर आणि सतरंजीवर झोपावे, कारण या काळात आपण जो संकल्प सोडला आहे त्या संदर्भातील संकेत स्वप्न स्वरूपात मिळतात. पण ते कुणाशीही शेअर करू नये आणि नामस्मरण करत राहावे. असे 7 दिवस केल्यानंतर 7व्या दिवशी वाचन करून 12च्या आत नैवेद्य दाखवून उद्यापन करावे. आता उद्यापन म्हणजे ग्रंथ थोडासा तिथल्या तिथेच हलवावा, पण त्या जागेवरून पोते उचलू नये. ती दुसऱ्या दिवशी उचलावी. उद्यापना दिवशी एक ग्रंथाचा, एक घरील देवांचा, एक गाईचा व एक श्वानांचा असे नैवेद्य तयार करावे. उद्यापन झाल्यावर मंदिरात जाऊन तेथे दान देऊन आल्यानंतर गायींना, कुत्र्यांना नैवेद्य दिल्यावर सगळ्यात शेवटी आपण जो पोतीला
नैवेद्य दाखवला आहे तो ग्रहण करावा. उद्यापना दिवशी नैवेद्यात सर्व धान्याचा वापर चालतो. कांदा, लसूण, चटणी सुद्धा चालते. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी अवश्य असावी, कारण ती गुरूंना विशेष प्रिय आहे. आई वडिलांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद ग्रहण करून नैवेद्य ग्रहण करावा व उद्यापन पूर्ण करावे. तर ही माहिती आहे संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची. आणि आणखी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री अवधूत चिंतन स्टोरीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ.